विद्यार्थ्यांनो गुड मॉर्निंग. सप्रेम जय भीम सर्वांना. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी नागपूरच्या वतीने सायन्स वर्गांमध्ये MPSC UPSCच्या सायन्सच्या क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे विद्युतधारा. इंग्लिशमध्ये आपण म्हणतो विद्यार्थ्यांनो इलेक्ट्रिक करंट. तर हा सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे फिजिक्समधला, भौतिकशास्त्रातला, आणि याच्यावरही भरपूरसे प्रश्न परीक्षेत मागच्या एक्झाम्समध्ये आलेले आहेत. तर आज आपल्याला हाच टॉपिक करायचा आहे. तर विद्यार्थ्यांनो याची आपण सुरुवात अशी करूया की इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असते. तर पहिली गोष्ट, विद्युतधारा म्हणजे तर हा करंट झाला जो आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये आपण बघतोच. पण हे जे करंट निर्माण होते याच्या मागे जी ऊर्जा असते त्याला आपण विद्युत ऊर्जा म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रिसिटी म्हणतो. ओके. तर ही जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा विद्युत ऊर्जा आहे किंवा विद्युतधारा, हे आपण दोन प्रकारची बघतो. एक असते स्थिर आणि दुसरी असते वाहती. याला आपण स्टॅटिक म्हणतो आणि याला म्हणतो आपण डायनॅमिक, है ना. आता स्टॅटिक म्हणजे स्थिर, म्हणजे थांबलेलं, आणि वाहता म्हणजे डायनॅमिक, म्हणजे काय, फ्लो होणार. तर हे दोन प्रकारच्या विद्युत धारा आपल्याला पाहायला मिळतात. पण प्रश्न असा येते की स्टॅटिक काय स्थिर असते आणि ते डायनॅमिक म्हणजे वाहत असते तर काय वाहत असते, म्हणजे थांबलेलं काय आणि वाहणारं काय. तर त्याला आपण जे थांबतं किंवा जे वाहतं त्याला आपण मराठीत म्हणतो प्रभार आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो आपण चार्ज. तर जेव्हा प्रभार म्हणजे चार्ज थांबलेला असतो तेव्हा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, म्हणजे स्थिर विद्युत जनरेट होते. आणि जेव्हा हा प्रभार म्हणजे चार्ज वाहता असतो तेव्हा डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, म्हणजे वाहती विद्युतधारा जनरेट होते. मग शेवटी आणखी एक प्रश्न उद्भवतो की प्रभार म्हणजे चार्ज म्हणजे काय असते. तर हे प्रभार किंवा चार्ज जे आपण बघतो याच्यासाठी थोडंसं आपल्याला केमिस्ट्रीमध्ये म्हणजे रसायनशास्त्रामध्ये जावं लागतं. रसायनशास्त्रामध्ये आपण एक अणूची संरचना म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकणार आहोत. पण आता थोडक्यामध्ये हा टॉपिक पुढे नेण्यासाठी आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर शिकायचा आहे. तर बघा विद्यार्थ्यांनो, जो काही पदार्थ असतो, सबस्टन्स असतो, मॅटर असतो, तो प्रत्येक पदार्थ कुठल्या ना कुठल्या गोष्टींपासून बनलेला असतो. म्हणजे त्याचे युनिट्स असतात, काही एक बेसिक एकक असतात, त्या एककांपासून तो काय असतो, बनलेला असतो. तर निर्जीव वस्तू जसं आपण बघतो, सजीवांसाठी तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकलेच आहे. सजीव वस्तूचं बेसिक युनिट काय आहे, तर ते आहे पेशी म्हणजे सेल, है ना. पण जे निर्जीव वस्तू आहेत, जो मॅटर आहे, पदार्थ आहे, जो आपण फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये स्टडी करतो, तिथे ती बेसिक युनिट त्याला आपण काय म्हणतो, ॲटम म्हणतो. म्हणजे कुठलाही पदार्थ घ्या, कुठलाही सबस्टन्स द्या, तो स्थायू असो, वायू असो किंवा द्रव असो, तो बेसिकली बनलेला कशापासून आहे, अणूपासून. तर मग हा जो अणू आहे, हा अणू ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲटम म्हणतो, हा ॲटम कसा असतो हे तुम्हाला माहिती तर असेलच, पण मला थोडक्यात सांगू द्या. अणूचा अगदी मध्यभाग जो असतो त्याला आपण केंद्र म्हणतो, याला इंग्लिशमध्ये न्यूक्लियस म्हणतात. आणि त्याच्या अवतीभोवती अशा कक्षांमध्ये काय असते, तर काहीतरी फिरत असते. अशा भरपूरशा कक्षा असतात, है ना. वेगवेगळे पदार्थ असतील तर त्यांचे काय असतात, वेगवेगळे अणू असतात, आणि त्या अणूंच्या रचना पण वेगवेगळ्या असतात. तर हा असा एक अणू आहे, एक काढला. या अणूचा एकदम केंद्रभाग असतो, त्या केंद्रभागामध्ये काहीतरी असतं, आणि बाहेर अशा कक्षा असतात, त्या कक्षामध्ये काहीतरी फिरत असतं. तर मग काय असतं केंद्रात, न्यूक्लियसमध्ये. तर आपल्याला माहिती आहे की न्यूक्लियस म्हणजे केंद्रामध्ये प्रोटॉन असतात, प्रोटॉन. ओके.
हा जो प्रोटॉन असतो हा एक पार्टिकल आहे, कण आहे, ठीक आहे. हा प्रोटॉन म्हणजे एका हायड्रोजनच्या अणूच्या वजना इतका असतो, ऑलमोस्ट, नॉट इक्वल, ऑलमोस्ट असतो. आणि या प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह, म्हणजे घन प्रभार असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. याच केंद्रामध्ये न्यूट्रॉन सुद्धा असतात आणि न्यूट्रॉनवर चार्जेस नसतात, न्यूट्रॉनवर चार्जेस नसतात. मग बाहेरील कक्षांमध्ये आपल्याला माहिती आहे की काय, तर छोटे छोटे नेगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, ठीक आहे. इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, हे कक्षेमध्ये भ्रमण करत असतात आणि हे केंद्राशी बांधलेले असतात. बांधलेले म्हणजे कसं, त्यांच्यामध्ये एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असते, है ना. विद्युत प्रभारामुळे याच्यावर मायनस चार्ज आहे, याच्यावर प्लस चार्ज आहे. ते प्लस मायनस चार्ज एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यामुळे हा इलेक्ट्रॉन सतत केंद्राच्या भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत असतो. हे एवढी इन्फॉर्मेशन आतासाठी इनफ आहे, पण याची आणखी डिटेल्स आपण रसायनशास्त्रात बघूया. आता इतकं. आता बघा, तुम्हाला जर कोणी विचारलं की बेसिक प्रभार कोणता, बेसिक प्रभार म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनवर असलेला जो चार्ज आहे तो किंवा प्रोटॉनवर असलेला चार्ज आहे तो. तर आपल्याला दोन प्रकारचे प्रभार दिसून पडतात, है ना. प्रभार दोन प्रकारचे आहेत. एक आहे कोणता, पॉझिटिव्ह, आणि त्याचं बेसिक म्हणजे एकदम सर्वात कमी, सर्वात बेसिक असलेला प्रभार किंवा मूळ प्रभार आहे तो असतो प्रोटॉनवर, आणि तो काय असतो, प्लस चार्ज असतो. प्रभार म्हणजे चार्ज लक्षात ठेवायचा, त्याला आपण प्लस चार्ज म्हणतो, तो पॉझिटिव्ह असतो. आणि हा जो दुसरा एक प्रभार असतो, हा प्रभार जो असतो तो नेगेटिव्ह असतो आणि तो इलेक्ट्रॉनवर असतो, म्हणजे तो नेगेटिव्ह चार्ज असतो. तर बेसिकली प्रभार म्हणजे चार्जचे आपण दोन प्रकार बघतो, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. यामधला सगळ्यात बेसिक प्रभार पॉझिटिव्हवाला प्रोटॉनवर दिसणार आणि सर्वात बेसिक प्रभार नेगेटिव्हवाला तो आपल्याला इलेक्ट्रॉनवर दिसतो. या दोन्ही प्रभाराच्या किमती, व्हॅल्यूज काय आहेत, सारख्या आहेत. प्रभार किती आहेत, सारखे आहेत. व्हॅल्यू त्यांच्या सारख्या आहेत, फक्त एक पॉझिटिव्ह साईडला आहे आणि एक काय, नेगेटिव्ह साईडला आहे. तर असे आपल्याला प्रभार पाहायला मिळतात. ओके विद्यार्थ्यांनो, मग तो प्रभार किती आहे, काय आहे, ते सगळं नंतर केमिस्ट्रीमध्ये आपण बघणारच आहोत. आता आपल्याला पाहायचं आहे की हे जे प्रभार आहेत हे जेव्हा स्थिर राहतील तेव्हा विद्युतधारा जी निर्माण होईल ती स्टॅटिक राहील, म्हणजे स्थिर राहील. आणि हे जे प्रभार जर वाहतील तर मग वाहण्यामुळे आपल्याला डायनॅमिक म्हणजे वाहती विद्युतधारा मिळेल, डायनॅमिक इलेक्ट्रिक करंट मिळेल. तर जेव्हा प्रभार वाहतो तो वाहणारी विद्युतधारा डायनॅमिक करंट, आणि जेव्हा प्रभार स्थिर असतो तेव्हा काय, स्टॅटिक म्हणजे स्थिर विद्युतधारा, असं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता उदाहरण बघूया. याच्यावर तर पूर्ण चॅप्टरच आपला अवलंबून आहे डायनॅमिकवर, पण स्थिरवाला जो आहे त्याचं एक उदाहरण घेऊन तो तिथेच थांबूया आपण. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचं एक उदाहरण बघूया की तुम्ही लहानपणी आपण शाळेमध्ये असताना एक खेळ खेळलो असेल. आपल्याकडे एक प्लास्टिकची स्केल राहायची अर्ध्या फुटाची. ती स्केल आपण डोक्यांवर घासायचो आणि कागदाचे लहान लहान तुकडे करायचो. ते घासलेली स्केल जेव्हा त्या कागदांच्या तुकड्यांच्या आसपास आणली तर तेव्हा ते कागदाचे तुकडे असे उभे होऊन त्या स्केलला चिपकण्याचा प्रयत्न करायचे. हा प्रयोग तुम्ही आपल्या शालेय जीवनात करून बघितला असेल. तर ॲक्च्युली होत काय होतं तिथे, ओके. तर आता जसं हे समजा की ते स्केल आहे, तर ही स्केल आपण काय करायचो की ही स्केल आपण घर्षण करायचो. आता स्केल जी आहे ती कुठल्या ना कुठल्या मटेरियलपासून बनलेली आहे ना. ती मटेरियल जोही असेल त्या स्केलमधला, त्या मटेरियलमध्ये अणू असतीलच. अच्छा, अणू जेव्हा घर्षणास येतील म्हणजे अणू घासले जातील, म्हणजे असं समजा हाच अणू घासला जात आहे, हाच अणू घासला जात आहे. तर हा जेव्हा घासला जाईल तर सर्वात प्रथम काय घसेल, तर आपल्याला दिसते की जे घर्षण होईल त्याच्यामध्ये हा अणू जेव्हा त्या घर्षणाच्या दुसऱ्या पृष्ठभागाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स पहिले त्याच्या संपर्कात येतील. म्हणजे जसं मी आता हा प्लास्टिकचा पेन आहे, हा पेन याच्यावर घासतोय
तर काय होईल, या प्लास्टिकचे जे अणूचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सर्वप्रथम या पृष्ठभागावर घासले जातील. ओके, अणूमध्ये सर्वप्रथम कोण घासेल, तर तो राहील इलेक्ट्रॉन्स. ते हे इलेक्ट्रॉन्स काय होतात की घर्षण झाल्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स तुटतात आणि इथून इलेक्ट्रॉन्स बाहेर तुटून आपल्या डोक्यावर पडतात. जर आपण काय करतोय विद्यार्थ्यांनो, आपण स्केल डोक्यावर घासतोय, या स्केलचे इलेक्ट्रॉन्स तुटून बाहेर पडतात. आता एक नियम आहे, एक रूल आहे रसायनशास्त्राचा की एखादी अणू स्थिर आहे तर यामध्ये जितके प्रोटॉन्स असतात म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही काय असते, स्थिर असते, म्हणजे सारखी असते. प्रोटॉनची संख्या इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. म्हणजे जसं तुम्ही हा सोडियमचा ॲटम घ्याल, सोडियमचा अणू घ्याल तर तुम्हाला दिसेल की तिथे प्रोटॉन किती आहे, 11 आहे, आणि त्याचमध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा किती आहे, 11च इलेक्ट्रॉन है ना. तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या एखाद्या अणूमध्ये स्थिर असते जेव्हा तो अणू काय असेल, म्हणजे स्टेबल असेल. ठीक आहे, स्थिर असते. तर हे स्थिरता दाखवणारा प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या दाखवणारा हा समीकरण आहे. आता जर एखाद्या अणूमधून इलेक्ट्रॉन तुटून पडले तर याचा अर्थ काय झाला की प्रोटॉन आपल्या जागेवर पाहिजे तितकेच आहे, इलेक्ट्रॉनही अगोदर तितकेच होते, पण आता इलेक्ट्रॉन तुटून बाहेर पडल्यामुळे प्रोटॉनची संख्या जास्त झाली आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय झाली, कमी झाली. म्हणजे ऑटोमॅटिक हा घर्षण केल्यामुळे या स्केलवर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज जास्त होऊन जायचा आणि नेगेटिव्ह चार्ज कमी होऊन जायचा. अगोदर कसं होतं, अगोदर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या काय होती, सारखी होती, तर प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल आउट करत होते. पण आता घर्षणामुळे इलेक्ट्रॉन बाहेर पडले आणि आता त्या ठिकाणी फक्त पॉझिटिव्ह चार्ज आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात. म्हणजे असं समजा इथे 10 पहिले होते, 10 इलेक्ट्रॉन आणि 10 प्रोटॉन होते अगोदर. आता याच्यातले 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले, तर आता कशी कंडिशन झाली, 8 इलेक्ट्रॉन आणि 10 प्रोटॉन. तर आपण म्हणणार की प्रोटॉन चार्ज म्हणजे घन प्रभार, पॉझिटिव्ह चार्ज जास्ती झाला तर या स्केलवर ऑटोमॅटिक इथे पॉझिटिव्ह चार्ज निर्माण व्हायचा. आणि हे चार्जेस जसं मॅग्नेट एकमेकांना अट्रॅक्ट करते तसे हे पॉझिटिव्ह चार्जेस सुद्धा काय करतात, एकमेकांना नाही म्हणायला पाहिजे, पॉझिटिव्ह चार्ज जर असेल तर तो निगेटिव्ह चार्जला काय करतो, आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. पण पॉझिटिव्ह चार्जला आपल्यापासून काय करतो, रिपेल करतो. नेगेटिव्ह चार्जला काय करतो, स्वतःपासून दूर करतो. तर हा आता पॉझिटिव्ह झाला तर हा येणाऱ्या कुठल्याही गोष्टीच्या नेगेटिव्ह चार्जेसला अट्रॅक्ट करतो आणि त्या पॉझिटिव्ह डेव्हलप झालेल्या चार्जेसमुळे ते कागदाचे तुकडे काय करायचे, डान्स करायचे, म्हणजे ते उभे व्हायचे. म्हणजे ज्या स्केलमध्ये आपण अट्रॅक्शन किंवा आकर्षणाचा बल दिसत नव्हता, तो घर्षणामुळे हे सगळं घडून आल्यामुळे त्याच्यावर चार्जेस डेव्हलप झाले आणि ते चार्जेस काय करायला लागले, तर कागदांच्या तुकड्यांना अट्रॅक्ट करायला लागले. आपला प्रश्न, आपण हा उदाहरण तर पाहिला विद्यार्थ्यांना, पण याच्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे जे चार्जेस इथे डेव्हलप झाले, हा जो प्रभार इथे डेव्हलप झाला, हा प्रभार इथेच होता की वाहत गेला कुठे, तर आपल्याला दिसेल की हा प्रभार इथेच कंटिन्युअसली फिक्स्ड राहतो. म्हणजे इथे प्रभार जो निर्माण झाला हा स्थिर आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणणार की इथे निर्माण झालेला जो विद्युत आहे तो काय आहे, स्थिर विद्युत आहे. म्हणजे इथे जो चार्जेस डेव्हलप झाले ते स्टेबल आहे आणि स्टेबल चार्जेसलाच आपण काय म्हणू, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणू. तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये निर्माण झालेले चार्जेस आपल्याच जागेवर स्थिर राहतात, यांनाच आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणतो. चला विद्यार्थ्यांनो, जे मी सांगितलं ते कळलं का, एकदा रिप्लाय करा. हा जो पूजा हा प्रश्न आहे ना तुमचा की पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज एक्झॅक्टली काय असते, हे केमिस्ट्रीमध्ये मी सांगेन तुम्हाला. जेव्हा ॲटमचं स्ट्रक्चर खूप डिटेलमध्ये घेईल ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार की पॉझिटिव्ह एक्झॅक्ट काय असते आणि नेगेटिव्ह काय असते. ॲक्च्युली काय आहे ना की पॉझिटिव्ह चार्जेस, हे चार्जेस जे आहेत याचं युनिट काय, कुलम आहे. तर ते कुलम जे आहे त्याचे डिटेल्स वगैरे आपण केमिस्ट्रीमध्ये शिकणार आहोत.
ॲक्च्युली आपल्याला फक्त ॲटमचा एवढा स्ट्रक्चर आता सध्यापुरता माहिती असायला पाहिजे. तर मी जेव्हा केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगेन तेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे चार्जेस, त्यांच्यावर असणारे किती कुलम्सचे चार्जेस आहेत, का बरं तो पॉझिटिव्ह आहे, का बरं तो निगेटिव्ह आहे, हे सगळं मी तुम्हाला त्यावेळेस सांगेन. म्हणजे कुठे रसायनशास्त्रात सांगेन. पूजा, हॅव यू अंडरस्टूड? येस येस येस. बाकी लोक रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे कळलं? तर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी समजून आली. वुडन रुलरमध्ये काय असते ना की आपल्याला तिथे ॲटम्स पाहिजे. तो वूड आहे ना, म्हणजे तिथे डेड सेल्स असतात, पेशी असतात. तर पेशी हा गुणधर्म दाखवत नाही. आपल्याला काय पाहिजे? चार्जेस पाहिजे. नो डाऊट चार्जेस असतात, पेशींमध्ये पण चार्जेस असतात, पण ते चार्जेस या पद्धतीने नसतात. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण चार्जेसची गोष्ट करतो, तर आता सपोज करा एखादी मटेरियल घेतलं आपण, लोखंड घेतला, तर त्या लोखंडामध्ये ॲटमच्या अतिरिक्त काही दुसरं दिसणार नाही, है ना. दुसरं तुम्ही काय घ्या, पाणी घेतलं, शुद्ध पाणी घेतलं, तर पाण्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे? पाण्यामध्ये आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे काय रेणू दिसतील, मॉलिक्यूल दिसतील. पण ते रेणू किंवा मॉलिक्यूलसुद्धा बनलेले कशाने आहेत? ते सुद्धा ॲटम्सनेच बनलेले आहेत. म्हणजे शेवटी काय आला? ॲटमच आला. तर असे पदार्थ जे आहेत ज्यांच्यामध्ये फक्त ॲटम आपल्याला दिसेल, तिथे हा प्रकार स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा पाहायला मिळतो. ओके, येस. चल, तर हे तुम्हाला कळलं. आता पुढे जाऊया. आता आपण वळूया डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी, म्हणजे वाहती विद्युतधारा, म्हणजे त्याला आपण फक्त विद्युतधाराच म्हणतो. ओके, तर आता हे काय आहे हे बघूया. आता जे निर्माण झालेले चार्जेस राहतील, ते चार्जेस एका ठिकाणी न थांबता त्यांना काय व्हावं लागेल? त्यांना फ्लो व्हावं लागेल. ओके विद्यार्थ्यांनो, आता होते कसं की हे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता एक सिंपलचं उदाहरण घेऊन बघूया. सपोज करा की मला जमिनीवर पडलेला असा एक तांब्याचा तार, कॉपर वायर सापडला, तांब्याचा तार सापडला. सपोज करा हा तो तार आहे. आता मी जर या ताराला हात लावला तर मला करंट लागेल का? जसं जमिनीवर पडला आहे त्याला आपण उचलला तर आपल्याला काहीही करंट लागणार नाही. ओके, पण हाच तार आपण आपल्या इलेक्ट्रिसिटीच्या बोर्डवर सॉकेटमध्ये टाकला आणि बटन ऑन केली तर या तारामार्फतच आपल्याला जोरदार करंट लागेल. मग असं काय की हा जो कॉपर वायर होता अगोदर, त्या कॉपर वायरमध्ये आपल्याला पहिल्यांदा करंट नाही लागला आणि विशिष्ट परिस्थितीमध्येच करंट लागला. तर या कॉपर वायरची, तांब्याच्या तारेची काहीतरी संकल्पना आहे, ती आता आपण समजून घेऊ. तर होते कसं की आपण एक स्ट्रक्चर काढू वायरचं. असं समजा हा एक तांब्याचा वायर, कॉपर वायर. हा जो तांब्याचा वायर आहे यामध्ये काय भरलं असेल? तर हा तांबा आहे, प्युअर फॉर्ममध्ये असतो. तर त्या प्युअर फॉर्ममध्ये तांब्याचे अणू असतील. तर असेच अणू तांब्याचे म्हणजे कॉपरचे अणूंनी बनलेला हा काय तांब्याचा वायर. आता होते कसं की कोणताही ॲटम घ्या, अणू घ्या. जसं आपण हायड्रोजनचा अणू पाहिला, हायड्रोजनचा, तर हायड्रोजनचा अणू कसा असतो? त्यामध्ये एकच कक्षा असते आणि त्या कक्षेमध्ये एक फिरणारा एकच इलेक्ट्रॉन असतो. ठीक आहे. जर आपण सोडियमचा अणू पाहिला तर सोडियमच्या अणूमध्ये आपल्याला 3 कक्षा आढळतात आणि त्या 3 कक्षांमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या कशी दिसते? पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1. 2, 8, 1 अशी टोटल 11 इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसतात. म्हणजे याच्यावरून असं दिसते की जर इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली तर ऑटोमॅटिक कक्षांची संख्या सुद्धा वाढत जाते. ह्या सगळ्या डिटेल केमिस्ट्रीमध्ये येईल विद्यार्थ्यांनो, डाऊट घेऊ नका आताच, म्हणजे टेन्शन घेऊ नका. तर हा तांब्याला जितके इलेक्ट्रॉन्स असतील तर हे इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या कक्षेत समावलेले असतील. आता होते काय की हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय? प्रभार
पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर ते एकमेकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करेल, है ना. अट्रॅक्ट करत असताना हा जो फोर्स असतो, हा जो बल असतो, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो. तर या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे हा जो इलेक्ट्रॉन असतो हा कंटिन्युअसली या कक्षेत म्हणजे ऑर्बिटमध्ये फिरत असतो. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेत म्हणू आपण, हा इलेक्ट्रॉन या केंद्राशी बांधलेला असतो. बांधलेला म्हणजे असा दोऱ्याने बांधलेला नसतो, त्या बलाने बांधलेला असतो, त्या फोर्सने बांधलेला असतो. तर हा इलेक्ट्रॉन जवळ आहे तर प्रोटॉन त्याला जास्ती अट्रॅक्ट करेल, तर हा जो इथे अट्रॅक्शनचा फोर्स आहे तो जास्त आहे. तसंच आपण जर या केंद्रापासून हा दुसऱ्या नंबरच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉनला पाहिला तर हा सुद्धा या प्रोटॉन सोबत किंवा या केंद्रासोबत अट्रॅक्टेड मोडमध्ये आहे आणि इथे सुद्धा एक अट्रॅक्शनचा फोर्स आहे म्हणजे आकर्षणाचा बल आहे. तर हा बल सुद्धा इथे दिसेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला असाही तिसऱ्या ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनचा बलही दिसून पडेल. आता होते काय की पहिली कक्षा केंद्राच्या जवळ आहे, फर्स्ट ऑर्बिट न्यूक्लियसच्या जवळ आहे, दुसरा थोडा दूर आहे, तिसरा आणखी दूर आहे. याच्यामुळे काय घडून येते विद्यार्थ्यांनो की हे जे बल आहे हे पहिल्या ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनमध्ये जास्त प्रमाणात दिसतात फोर्सेस. तोच दुसऱ्या ऑर्बिटमध्ये पाहिलं तर थोडासा फोर्स जो आहे तो कमी झालेला दिसतो आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये काय आणखी कमी झालेला दिसतो. आणखी चौथा ऑर्बिट असेल, पाचवा ऑर्बिट असेल तर तो इलेक्ट्रॉनने ज्या बलाने केंद्राकडे तो आकर्षिलेला आहे तो बल कमी 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 होत जाताना दिसतो. म्हणजे आपण काय म्हणू की शेवटच्या कक्षेत असणारे इलेक्ट्रॉन केंद्राशी क्षीण बलाने, क्षीण म्हणजे कमजोर बलाने बांधलेले असतात. इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण की ज्या लास्ट ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात ते न्यूक्लियस सोबत एका वीक अट्रॅक्टिव्ह फोर्सेसने बांधलेले असतात, बॉन्डेड असतात. ओके. आता हा जो सपोज करा हा लास्ट ऑर्बिट आहे, इथे असलेला हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन याच्याशी बांधलेला आहे, तर नक्कीच हा काय क्षीण बलाने, कमजोर बलाने बांधलेला आहे. आता समजा या इलेक्ट्रॉनला थोडीशी ही ऊर्जा मिळाली, आता ऊर्जा कशी मिळते, सपोज थोडंसं घर्षण झालं किंवा सपोज करा थोडासा टेम्परेचर वाढला तर ऑटोमॅटिक या इलेक्ट्रॉन्सला ऊर्जा मिळते आणि हे इलेक्ट्रॉन्स ऊर्जा संग्रहित करतात आणि या कक्षेतून तुटून बाहेर पडून जातात, कक्षेतून तुटून बाहेर पडतात आणि बाहेर पडल्यानंतर आता त्या केंद्राचा त्या इलेक्ट्रॉनवर कोणताच अट्रॅक्टिव्ह फोर्स नसतो. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन असतो हा इलेक्ट्रॉन मुक्त इलेक्ट्रॉन बनून जातो. मुक्त इलेक्ट्रॉन, मुक्त म्हणजे काय, फ्री इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन बनतो. आणि असं तर एका ॲटम मधला एक फ्री इलेक्ट्रॉन बघितला, असा वायरचा एवढाही तुकडा घेतला तर त्यामध्ये भरपूर करोडो अरबो खरबो इलेक्ट्रॉन्स काय दिसतील आपल्याला, फ्री स्टेजमध्ये दिसतील. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली रॅन्डम मोशनमध्ये फिरत असतात. म्हणजे सपोज करा आपण इथे बघूया, इथे ॲटम्स तर आहेतच पण त्यासोबत हे जे दिसत आहेत ब्लॅक डॉट्स, हे ब्लॅक डॉट्स काय आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स त्या क्रिस्टलमध्ये किंवा त्या वायरच्या संरचनेमध्ये फ्रीली मूव्ह करू शकतात. आता फ्रीली मूवमेंट कशी असते, एखाद्या विशिष्ट दिशेने असते का, तर एखाद्या विशिष्ट दिशेने नसते. तो फ्री मूवमेंट रॅन्डम असते. रॅन्डम म्हणजे कसं, कुठल्याही दिशेने. सपोज करा हा इलेक्ट्रॉन इकडे चाललाय, हा होऊ शकते इकडे जात असेल, हा इकडे चाललाय तर हा इकडे चाललाय. कोणताही इलेक्ट्रॉन आपल्याला कोणत्याही दिशेने जाताना दिसतो आणि त्यामुळे काय होते की यांच्या वाहण्यामुळे, इलेक्ट्रॉनच्या वाहण्यामुळे, आता इलेक्ट्रॉन म्हणजे काय झाला, एक प्रभारच झाला ना, चार्जच झाला, तर या चार्जच्या वाहण्यामुळे काहीही या वायरवर फरक पडत नाही. बघा मी आत्ता थोड्या वेळ पहिले सांगितलं की चार्जेस दोन प्रकारचे असतात, एक स्थिर असलेले आणि एक वाहत असलेले. स्थिरवाला तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करते, आताच पाहिलं आपण है ना, अट्रॅक्शन करून दिलं होतं. स्टॅटिकवाला पण इथे वाहत आहे, चार्जेस वाहत आहे इकडून तिकडे, पण त्याच्यामुळे की नाही काही खास इफेक्ट आपल्याला दिसून नाही पडत. इफेक्ट का नाही दिसून पडत विद्यार्थ्यांनो, कारण जर हा इलेक्ट्रॉन या दिशेने चालला आहे तर कुठला तरी दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या दिशेने याच्या अपोजिट दिशेने जात असेल
तर तो याच्याद्वारे प्रोड्यूस झालेला इफेक्ट दुसरा इलेक्ट्रॉन काय करून राहिला, कॅन्सल करून राहिला. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असा चाललाय तर याच्यामुळे एक इफेक्ट निर्माण झाला, तर दुसरा इलेक्ट्रॉन असा चाललाय विरुद्ध दिशेने, तर हा इफेक्ट आणि हा इफेक्ट काय होऊन जातो, कॅन्सल आउट होऊन जातो. म्हणजे आम्ही टोटल इफेक्ट काय म्हणणार की चार्जेस इथे वाहत आहेत, मोशन रॅन्डम आहे, त्याच्यामुळे या वायरमध्ये कुठलाच करंटवाला इफेक्ट दिसून नाही येत. तर जेव्हा आपल्याला एक रस्त्यावर पडलेली तांब्याची वायर दिसली, ती वायरला आपण उचलून हात लावला तर याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, पण ते इलेक्ट्रॉन्स काही करंट जनरेट नाही करून राहिले. रिझन, कारण त्यांची मोशन काय, रॅन्डम आहे. तर अशी परिस्थिती आपल्याला केव्हा दिसून पडते, जेव्हा आपण एखाद्या फक्त वायरला हात लावला किंवा त्याला आपण मायन्यूट लेवलवर पाहिलं, रॅन्डम मोशन. आताही बघा कुठेतरी काहीतरी वायर पडलेला असेल, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील आणि इलेक्ट्रॉन्स अशीच फिरत असतील. कोणते इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स, मुक्त इलेक्ट्रॉन. तर विद्यार्थ्यांनो, तांब्याच्या वायरमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनचा जो संचार आता आपण शिकवला मी तुम्हाला, तो तुम्हाला कळला काय, एकदा रिप्लाय करा. से येस नो स्टुडंट्स, प्लीज रिप्लाय. ओके ना, ही एक नॉर्मल कंडिशन झाली. मग आपण काय करतो, तर आता आपण हा वायर घेऊ आणि बॅटरीला, आता हा वायर घेणार आणि काय करू आपण, बॅटरीला लावू. तर सपोज करा मी हा वायर असा घेतला आणि हा असा बॅटरीला लावला. विद्यार्थ्यांनो, हे जे चिन्ह आहे हे बॅटरीचं आहे. बॅटरी म्हणजे आपला सेल, आपण तुम्ही रिमोटमध्ये वगैरे पाहिला असेल, सेल असा असतो. ओके, त्याच्यावर वरच्या बाजूला एक बटन सारखं असते है ना, हा पॉझिटिव्ह साईड असतो आणि याला आपण नेगेटिव्ह साईड, असा आपला सेल असतो. तर हा सेल आपण काय केला, या वायरला लावला. हा पूर्ण एक वायरच आहे समजा, तांब्याचा वायर. तो वायर मधातून इथून तुटलेला आहे समजा, आणि तिथे आपण ही बॅटरी लावून दिली. हा जो मोठी दांडी दिसते, हा सिम्बॉलमध्ये मोठी दांडी जी आहे, त्याचा अर्थ होते की इथे पॉझिटिव्ह साईड आहे, म्हणजे हा टर्मिनल इथे आहे, आणि इथे नेगेटिव्ह आहे, म्हणजे हा टर्मिनल या बाजूला. आता बॅटरी लावल्यामुळे, वायरला आपण बॅटरी लावली, त्याच्यामुळे काय होतं की काहीतरी घडून येतं. आता काय घडून येतं, तर हा जो, हे जे इलेक्ट्रॉन्स होते, फ्री इलेक्ट्रॉन्स जे रॅन्डमली इकडे तिकडे पडत होते, त्यांना आता एक विशिष्ट दिशा दिसायला पडते. काय होते, शेवटी तो इलेक्ट्रॉन्स कोणते चार्जेस आहेत, तर इलेक्ट्रॉन्सवर आपल्याला माहिती आहे नेगेटिव्ह चार्जेस असतात, आणि नेगेटिव्ह चार्जेसची प्रॉपर्टी आहे की ते नेहमी कुठे असतात, पॉझिटिव्ह चार्जकडे जाण्याचा प्रयत्न करतात. नेगेटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये खूप मोठं अट्रॅक्शन असतं. तर बॅटरीचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल काय करतो, वायरमधल्या सगळ्या फ्री इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करतो, आणि अट्रॅक्ट केल्यामुळे काय होते की हे सगळे जे इलेक्ट्रॉन्स आता रॅन्डम मोशनमध्ये होते, म्हणजे मुक्तपणे फिरत होते, हे सगळे इलेक्ट्रॉन्स एका विशिष्ट दिशेने, म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे, पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे धन अग्राकडे एका पर्टिक्युलर डायरेक्शनने काय होतात, वाहायला लागतात. म्हणजे आता बघा विद्यार्थ्यांनो, जे इलेक्ट्रॉन्स सगळीकडे रॅन्डमली फिरत होते, आता त्या सगळ्यांच्या वाहण्याची दिशा काय झाली, एकच झाली. आता हे सगळे इलेक्ट्रॉन्स एकाच दिशेने, म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. बघा मी एक गोष्ट अगोदरच सांगून देतो की जेव्हा मी पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणेन, त्याला मराठी मीडियमवाले धन अग्र असं समजायचं, धन अग्र, कारण हे फारसे फेमस वर्ड्स नाही आहेत. ओके ओके, हे फेमस वर्ड्स आहेत. पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे काय, धनाग्र म्हणजे पॉझिटिव्ह, आणि जेव्हा आपण नेगेटिव्ह टर्मिनल म्हणू तर त्याचा अर्थ काय समजायचा विद्यार्थ्यांनो, ऋण अग्र. ऋण अग्र, अग्र म्हणजे टर्मिनल्स. ओके, हे असं थोडंसं मराठी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं, कारण माझ्या बोलण्यात हे इंग्लिश वर्ड जास्त निघतील, तर थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. तर सगळे इलेक्ट्रॉन्स आता पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतील,
आता बघा, जे इलेक्ट्रॉन्स सुरुवातीला मोशनमध्ये होते पण त्या मोशनमुळे काही इफेक्टच नव्हता होत, आता सगळेचे सगळे एका विशिष्ट दिशेने फ्लो व्हायला लागतात आणि फ्लो झाल्यामुळे काय होते की या वायरमध्ये एक इलेक्ट्रिक करंट वाहत्या प्रभारामुळे, प्रभार म्हणजे काय, चार्ज, वाहत्या चार्जेसमुळे काय होते, इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होते. म्हणजे एक प्रकारची विद्युत ऊर्जा निर्माण होते आणि त्या विद्युत ऊर्जेद्वारे आपण वेगवेगळे कार्य करू शकतो. म्हणजे जर या सर्किटमध्ये मी इथे एक बल्ब लावला, या सर्किटमध्ये आपण एक बल्ब लावला तर तो बल्ब आता काय होईल, त्याला लाईट मिळेल, त्याच्यामधनं आपल्याला लाईट मिळायला लागेल. ओके, तर हे झालं कशामुळे, कारण हे सगळे इलेक्ट्रॉन्स एका विशिष्ट दिशेने एकत्रित फ्लो व्हायला लागले आणि यांच्या फ्लोमुळे झालेला इफेक्ट काय आहे, तर त्या सर्किटमध्ये किंवा त्या वायरमध्ये विद्युतधारा म्हणजे इलेक्ट्रिक करंटची निर्मिती झाली. इलेक्ट्रिक करंट तिथे ऑटोमॅटिक निर्माण झालं. तर मग आपण इलेक्ट्रिक करंटची किंवा करंटची डेफिनेशन काय घेऊ, व्याख्या काय घेऊ. तुम्हाला कोणी विचारलं की व्हॉट डू यू मीन बाय इलेक्ट्रिक करंट, है ना, परीक्षेत असं येऊ शकतो प्रश्न, पण हा वन लाईनर आहे तर चान्सेस कमी आहे. इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधारा म्हणजे काय किंवा इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, तर तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय लक्षात ठेवायचं, फ्लो ऑफ चार्जेस. फ्लो ऑफ चार्जेस म्हणजे जर प्रभार वाहता असेल तर त्याच्यामुळे जे निर्माण होतं त्याला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणतो. प्रभार जो असेल, है ना, चार्जेस जे असतील ते जर फ्लो होत असतील, आता तुम्ही म्हणाल इथे असं म्हणायचं का की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स, इथे काय फ्लो होत आहे, हे सगळे इलेक्ट्रॉन्सच आहेत ना, तर फ्लो तर इलेक्ट्रॉन्स होत आहेत, तर मग फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला आपण इलेक्ट्रिक करंट म्हणायचं का, नाही, तसं नाही म्हणायचं. फ्लो ऑफ चार्जेस म्हणायचं. प्रभाराच्या वाहण्यामुळे विद्युतधारेची निर्मिती होते. प्रभार पॉझिटिव्ह असेल, तोही वाहत असेल तर विद्युतधारा निर्मित करून देईल. प्रभार नेगेटिव्ह असेल म्हणजे इलेक्ट्रॉनसारखा असेल, तोही वाहत असेल तर विद्युतधारा निर्मिती होईल. चार्जेस फ्लो व्हायला पाहिजे, पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. पण जनरली आपण पॉझिटिव्ह चार्जेस वगैरे बघितले नाही आहेत फ्लो होताना, ते ट्रान्झिस्टरमध्ये वगैरे दिसतात आपल्याला. ट्रान्झिस्टर म्हणजे ते नाही काय, LEDs, डायोड वगैरे तुम्ही शिकले असाल, त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात ट्रान्झिस्टर्समध्ये. तर तुमची डेफिनेशन लक्षात ठेवायचं. पेपरमध्ये जर प्रश्न आला की विद्युतधारा किंवा विद्युत ऊर्जा म्हणजे काय, तर तुम्हाला म्हणावं लागेल फ्लो ऑफ चार्जेस, ना की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोने तर होतेच इलेक्ट्रिसिटी, पण याचा अर्थ काय होते, फक्त इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोने, फक्त इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोने नाही, पॉझिटिव्ह चार्जेस हे फ्लो होत असतील तरी इलेक्ट्रिसिटीची निर्मिती होते. द फ्लो ऑफ चार्जेस इज नोन ॲज इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी. त्याला एक आणखी डेफिनेशन. मग आता आम्ही काय म्हणणार, विद्युतधाराला डिफाईन कसं करायचं. ओके, पहिले एवढं सांगा विद्यार्थ्यांनो, येस, indefinite direction towards positive terminal, yes, in case of electrons. हां, एवढं कळलं का, जेवढं सांगितलं आता तुम्हाला, एकदा रिप्लाय करा. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पूजा, वाय दिस कन्सेप्ट इज न्यू फॉर यू. का बरं हा कन्सेप्ट न्यू आहे, असंच तर होते. याच पद्धतीने इलेक्ट्रिक करंट फ्लो होते, फ्लो ऑफ चार्जेस. ओके 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 ओके, आणखी बघूया, आणखी खूप सारे कन्सेप्ट आहेत, हळूहळू एक 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 क्लिअर होईल. तर आता मी या ठिकाणी येतो. येस, ट्रान्झिस्टरमध्ये जर पूजा तुम्हाला ट्रान्झिस्टर वगैरे माहिती असेल, ओके, हा इलेक्ट्रिक चार्जेसबद्दलचा ट्रान्झिस्टर तो माहिती असेल ना, तर तुम्हाला तिथे माहिती पडेल की पॉझिटिव्ह चार्जेस सुद्धा फ्लो होतात. ओके,
तर आता आपण विद्युतधारेची व्याख्या समजून घेऊ. जे स्टँडर्ड व्याख्या आहे, जे बुकिश व्याख्या आहे, म्हणजे बुक्समध्ये दिलेली व्याख्या आहे. काय व्याख्या? की ठराविक क्षेत्रातून एकक कालावधीत वाहणारा विद्युत प्रभार म्हणजे विद्युतधारा होय. ठराविक कालावधीत एका विशिष्ट टाईममध्ये, म्हणजे जसं मी इथे ऑब्झर्व करतोय, काय होत आहे, इथून अशी इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत. इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत. आपण काय करूया की या ठिकाणी ऑब्झर्व करूया, है ना. म्हणजे या लाईनच्या क्रॉसिंगमध्ये किती चार्जेस फ्लो होत आहेत. ओके, तर पुन्हा एकदा ठराविक क्षेत्रातून, हा क्षेत्र ठराविक आहे, एवढ्याच जागेतून बघतोय आपण. काय? एकक कालावधीत म्हणजे युनिट टाईममध्ये, एका सेकंदमध्ये किती चार्जेस, किती विद्युत प्रभार फ्लो होतो, किती इलेक्ट्रिक चार्जेस फ्लो होतात, यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रिक करंट म्हणतो. म्हणजे आपण डेफिनेशन कशी लिहिणार? फॉर्म्युला करायचा असेल तर विद्युतधारा इज इक्वल्स टू प्रभार भागिला वेळ. ओके, विद्युतधारा बरोबर प्रभार भागिला वेळ. इंग्लिशमध्ये त्याला आपण कसं म्हणणार? इलेक्ट्रिक करंट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज अपॉन टाइम. सिंबॉलिक भाषेमध्ये विद्युतधारा किंवा करंटला आपण आय म्हणतो, चार्जेसला आपण क्यू म्हणतो आणि टाइमला आपण काय म्हणतो? टी म्हणतो. हे असं सुद्धा प्लॉट करू शकतो आपण सिंबॉलिक फॉर्म. हे सिंबॉल आहेत विद्यार्थी. ओके, आता विद्युतधारा किंवा इलेक्ट्रिक करंट आहे, त्याचं एकक किती आहे? एकक आपण काढू शकतो. हा जो चार्ज आहे, प्रभार आहे, याचं एकक आहे कुलम. कुलम, सी फॉर कुलम, है ना. त्याला कुलोम असं मराठीत म्हणतात. कुलम नावाचा एक सायंटिस्ट होता, त्याने चार्जेसबद्दल माहिती दिली, तर त्याच्या नावाचं युनिट आहे कुलम. कुलम. ओके, आणि टाईम आपण कशामध्ये मोजतो विद्यार्थ्यांनो? ते मोजतो आपण सेकंडमध्ये. तर म्हणून याचं एकक आहे कशाचं? आयचं एकक येतं काय विद्यार्थ्यांनो? कुलम पर सेकंड. कुलम पर सेकंड असं याचं एकक येतं. आणि हा कुलम पर सेकंड आहे, यालाच एक नाव दिलं आहे, आणि ते नाव काय विद्यार्थ्यांनो? ते आहे एम्पियर. काय नाव आहे? एम्पियर. एम्पियर हा सुद्धा एक सायंटिस्टचं नाव आहे. ओके, एम्पियर, त्याला आपण एम्पियर म्हणतो. तर हे विद्युतधारेबद्दलची व्याख्या झाली. विद्युतधारा म्हणजे काय? प्रभार भागिला वेळ. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं की एखाद्या पर्टिक्युलर जागेतून, विशिष्ट जागेतून प्रवाहित होणारे जे चार्जेस आहेत, ते चार्जेस चालले, म्हणजे असं समजा की 10 इलेक्ट्रॉन्स एका सेकंदामध्ये या बाउंड्रीला क्रॉस करून या साईडला चालले, तर मग मी काय म्हणणार? 10 कुलम प्रति सेकंड एवढं करंट या सर्किटमध्ये फ्लो होतं. काय? 10 इलेक्ट्रॉन चालले ना, तर 10 इलेक्ट्रॉन्स किंवा 10 चार्जेस म्हणजेच 10 कुलम. चार्जेसला युनिट आहे, 10 कुलम समजा. 10 कुलम इथून फ्लो होत आहे, आणि किती वेळेमध्ये? एका सेकंदामध्ये. एका सेकंदामध्ये फ्लो होतं. तर मग आम्ही काय म्हणणार? 10 एम्पियरचा करंट फ्लो होतो. ॲक्च्युली हे थोडंसं मी जास्तीच सांगितलं, पण या पद्धतीने होते, या पद्धतीने होते असं लक्षात घ्यायचं. तर कुलम पर सेकंड, आता कुलम पर सेकंड म्हणायचंच नाही, त्याला याला आपण एम्पियर म्हणतो. ओके, तर विद्युतधारेची व्याख्या आणि फॉर्म्युला कळला. क्यू बाय टी. येस रुपाली, यू आर करेक्ट. क्यू बाय टी. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात, बरोबर आहे पूजा. इलेक्ट्रॉन्सच्या मूवमेंटने होतातच, पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काय होते? पॉझिटिव्ह चार्जेससुद्धा फ्लो होतात. पॉझिटिव्ह चार्जेस. ओके, एक लक्षात ठेवायचं, जिथे नेगेटिव्ह चार्ज नसतो तिथे काय असते? पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर जर निगेटिव्ह चार्ज निघत गेला तर पॉझिटिव्ह चार्ज येत आहे असं समजायचं असतं. तर त्यावेळेस आपण चार्जेस पॉझिटिव्ह फ्लो होत आहे, आणि त्याच्यामुळे पण इलेक्ट्रिसिटी जनरेट होते.
पण ते सहसा आपल्याला कुठे दिसते? सेमी कंडक्टर्स, डायोड, ट्रान्झिस्टर या टिपिकल टाईपच्या सेक्शन्समध्ये दिसून पडतं. पण जनरल डेफिनेशन तर आपल्याला काय द्यावी लागेल? माहिती आहे 90% आपल्याला इलेक्ट्रॉनच्या फ्लोनेच इलेक्ट्रिसिटी जाताना दिसते. म्हणजे जे आपल्या घरगुती सर्किट आहे हे आता आपण इलेक्ट्रिसिटीचा जो वापर करतो त्यामध्ये इलेक्ट्रॉन्सच फ्लो होतात, ठीक आहे. पण याचा अर्थ हा नाही की पॉझिटिव्ह चार्जेस फ्लोच नाही होतात. ते एका विशिष्ट परिस्थितीत होतात, एका विशिष्ट ठिकाणीच होतात. मग आपल्याला ओव्हरऑल डेफिनेशन घ्यायची आहे तर आपण हीच डेफिनेशन घेणार, फ्लो ऑफ चार्जेस. मग ते कोणतेही असो, पॉझिटिव्ह असो, नेगेटिव्ह असो. नो डाऊट इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह चार्जेस आहे, त्याच्यामुळे 90% केसेसमध्ये आपल्याला त्याच्या फ्लोमुळे, इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोमुळे करंट डेव्हलप झालेला दिसतो. ओके. हां, येस. तर मला तुम्हाला हे कळलं असेल एवढा सेक्शन, हे सांगा विद्यार्थ्यांना, जरा रिप्लाय करा. व्हेरी गुड. आता आपण पुढे जाऊया. आता मेन प्रश्न उद्भवेल की असं काय झालं की बॅटरी लावल्यामुळे हे सगळं घडून आलं. म्हणजे हे जे घडून येत आहे याच्यात करंट निर्माण होणं, इलेक्ट्रॉनचे एका साईडला पॉझिटिव्ह साईडला येऊन फिरणं, याच्यामध्ये असं काय घडून आलं? बॅटरीने असं काय केलं की करंट फ्लो व्हायला लागलं? तर त्या बॅटरीने काहीतरी इथे दिलं. म्हणजे काय दिलं? तर त्याने दिला विद्युत विभव, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे ना. तर आता आपल्याला विद्युत विभव हे काय आहे ते पाहायचं. विद्युत विभव, इंग्लिशमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर बॅटरी जेव्हा आपण सर्किटमध्ये लावतो त्यावेळेस आपल्याला काय दिसायला पडते? इलेक्ट्रिक पोटेन्शियल निर्माण झालेला दिसतो. आता हे निर्माण झालेला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे हे समजण्यासाठी थोडं इकडे बघूया. स्टुडंट्स, सपोज करा मी असे 2 बीकर काढतो. हे 2 बीकर्स आहेत. बीकर्स म्हणजे काय? तर 2 भांडे आहेत. दोन्ही भांडे एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ओके. आणि मी या भांड्याला ए नाव देतो आणि याला मी बी नाव देतो. आणि असं समजा दोन्ही भांड्यामध्ये समान लेवलवर पर्यंत पाणी भरलेलं. इथलं पाणी इकडे जाऊ शकतं आणि इथलं पाणी इकडे जाऊ शकतं. आता तुम्ही सांगा, तुम्ही विचार करा, अशा परिस्थितीत, ज्या परिस्थितीत आता फिगर दिसतंय, या परिस्थितीत ए भांड्यातलं पाणी बी भांड्यात जाईल की बी मधलं पाणी ए मध्ये जाईल? दोघांमध्ये लेवल काय? सेम आहे, लेवल सेम आहे. तर इथे ए मधून पाणी बी मध्ये जाईल की बी मधून पाणी ए मध्ये जाईल? तर तुम्हा सगळ्यांचं उत्तर मला माहिती आहे काय असेल की ना इथे ए मधून पाणी बी मध्ये जाणार आणि ना इथून बी मध्ये ए मध्ये जाणार. त्याचं कारण काय? याचं कारण आपण घेऊ. इथे काय? लेवल सेम. लेवल म्हणजे काय? पातळी सेम. लेवल म्हणजे पातळी सेम. तर त्यामुळे काहीही फ्लो होणार नाही. पण आता जर मला ए भांड्यातलं पाणी बी भांड्यात पाठवायचंच आहे तर मग मला काय करावं लागेल? लेवलमध्ये फरक आणावा लागेल, लेवल कमी जास्त करावं लागेल. तर सपोज करा आपण अशी कंडिशन निर्माण केली. अशी कंडिशन निर्माण केली की इथे आता हा ए भांडा आहे आणि इथे आता हा बी भांडा आहे आणि इथे ए मध्ये पाणी भरलंय आणि बी मध्ये असेल नसेल थोडंसं पाणी. तर तुम्हाला असं दिसेल की या वेळेस काय फरक होईल? तर ए भांड्यातलं पाणी
बी भांड्यामध्ये जायला सुरुवात होईल. म्हणजे आपण असं म्हणू इथे पाण्याचा फ्लो या दिशेने राहील, पाण्याचा फ्लो या दिशेने. तर आता इथे काय केलं, तर इथे आपण काय केलं, लेवलमध्ये डिफरन्स आणला. इथे लेवलमध्ये डिफरन्स आणला, लेवलमध्ये डिफरन्स आला म्हणजे पातळी जी होती ती कमी जास्त केली आपण. आता काय होते की लेवलमध्ये डिफरन्स आला, किती आला, तर ही लेवल इकडे गेली आणि ही लेवल खालची ही होती, एवढा फरक आला लेवलमध्ये. तर हे जे वरची पातळी होती याला म्हणा हाय लेवल, उच्च पातळी, आणि जी खालची लेवल आहे याला म्हणा लो लेवल म्हणजे नीच पातळी. ओके. आणि हे जे आहे हे आहे एवढं, हे लेवल मधला काय डिफरन्स, हा लेवल मधला फरक आहे ना, लेवल मधला फरक. आता मी जिथे जिथे लेवल हा शब्द वापरला तो लेवल शब्द काढून टाका आणि त्या ठिकाणी विभव किंवा पोटेन्शियल वर्ड लक्षात घ्या. म्हणजे मी म्हणतो या भांड्यातून पाणी या भांड्यात का नाही चाललंय, तर कारण की इथे लेवल काय सेम आहे, म्हणजे पोटेन्शियल काय सेम आहे. जेव्हा आपण लेवल कमी जास्त केली तर पोटेन्शियल मध्ये काय आला, पोटेन्शियल मध्ये डिफरन्स आला, म्हणजे विभवामध्ये फरक आला. डिफरन्स म्हणजे फरक, विद्युत फरक अस्तित्वात दिसतो, विद्युत विभवाचा फरक दिसतो. इथे हाय लेवल झाली म्हणजे इथे हाय पोटेन्शियल झालं, इथे लो लेवल झाली म्हणजे इथे काय झालं लो पोटेन्शियल झालं. हाय पोटेन्शियल आणि लो पोटेन्शियल झालं आणि इथे हा एवढा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विद्युत विभवातला फरक निर्माण झाला, म्हणून करंट काय होईल की उच्च पातळीवरून हाय लेवलवरून लो लेवलवर फ्लो व्हायला लागला. इथे आपल्याला पाणी आहे, तर हा जो पाणी आहे हा पाणी हाय पोटेन्शियल पासून लो पोटेन्शियल पर्यंत किंवा हाय लेवल पासून लो लेवल पर्यंत फ्लो व्हायला लागला. हे असंच आपल्याला इथे दिसून पडते बॅटरीमध्ये. बॅटरीमध्ये पहिले एक गोष्टीचा रिप्लाय करावा. इथे जो डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स सांगितला म्हणजे विभव किंवा पोटेन्शियल सांगितलं हे डायग्रामवर, हे डायग्राम्स दोन समजून आल्या का, मग आपण पुढे जातो. पहिले सांगा विद्यार्थ्यांनो, डायग्राम समजल्या? हां, ते वैभव सांगतो 2 मिनिटं. वैभव सांगतो. पहिले डिफरन्स ऑफ पोटेन्शियल, डिफरन्स ऑफ लेवल, हाय पोटेन्शियल, लो पोटेन्शियल, पोटेन्शियल डिफरन्स, हे कळलं ना तुम्हाला. इथे पोटेन्शियल म्हणजे मराठी मीडियममध्ये लक्षात ठेवा विभव. ओके. तर आपल्याला दिसते की या ठिकाणी काय वरच्या बीकरमधून खालच्या बीकरमध्ये पाणी फ्लो व्हायला लागला. तर या फ्लोला म्हणू आपण, याला फ्लो ऑफ वॉटर म्हणू. फ्लो ऑफ वॉटर म्हणजे काय, पाण्याचा प्रवाह. ओके. फ्लो असं व्हायला लागला. आता ही जी बॅटरी असते, ही बॅटरी जेव्हा आपण एखाद्या वायरला कनेक्ट करतो, तर वायरला कनेक्ट करण्यापूर्वी जो आपला वायर असतो ती ही कंडिशन असते. कंडिशन काय, सगळीकडे इथे इलेक्ट्रॉन्स दिसतात वायरमध्ये. बॅटरी लावायच्या अगोदरची गोष्ट करतोय. बॅटरी लावायच्या अगोदर सगळीकडे इलेक्ट्रॉन्स असतात आणि सगळे एकाच पोटेन्शियलवर असतात, म्हणजे एकाच लेवलवर असतात. ते एकाच लेवलवर असल्यामुळे ते प्रॉपरली फ्लोच नाही होत. इथे फ्लो झाला का पाणी, नाही. फ्लो इकडून तिकडे नाही झाला, तिकडून इकडे नाही झाला. तर जेव्हा वायर आपण फक्त वायर घेतला तर इथे नो डाऊट इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, चार्जेस आहेत, पण ते चार्जेस प्रॉपरली फ्लो नाही होत आहे, कारण त्यांना पोटेन्शियल किंवा लेवल सेम मिळत आहे, पातळी सेम मिळत आहे. तर विभव आपला सेम असल्यामुळे काहीही उत्पन्न त्याच्यात होत नाही. पण जसं आपण बॅटरी लावतो तर बॅटरी काय करते, त्या वायरच्या 2 टोकांमध्ये हे अशी लेवलची उच्च आणि नीच पातळी म्हणजे हाय लेवल आणि लो लेवल निर्माण करून देते.
आणि हाय लो लेवल निर्माण झाल्यामुळे काय होते की एक लेवलमध्ये डिफरन्स दिसून पडते आणि लेवलमध्ये डिफरन्स दिसून पडला की ऑटोमॅटिक करंट म्हणण्यापेक्षा फ्लो ऑफ चार्जेस आपल्याला दिसून पडतात. चार्जेस फ्लो व्हायला लागतात है ना. तर आता इथे बघा, हा जो आहे याला आपण काय म्हणणार, याला मराठीत म्हणू विभवांतर. हा टर्म लक्षात ठेवायची हा, विभवांतर. याने इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो त्याला, पोटेन्शियल डिफरन्स. आता या विभवांतरामुळे काय झालं, हे एवढी लेवल ठेवली तर पाणी एका विशिष्ट गतीने काय झालं, फ्लो व्हायला लागलं. आता असं समजा की मी लेवल जर जास्ती ठेवली असती तर काय झालं असतं, परत पाणी तर वरून खाली चाललं असतं. पण याच्यात एक विशिष्ट गोष्ट झाली असती की पाण्याच्या फ्लोची जी स्पीड असती ती स्पीड जास्ती झाली असते. म्हणजे जेवढं तुम्ही फ्लो काय कराल, फ्लो म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स वाढवत जाल, विभवांतर वाढवत जाल, पाण्याच्या येण्याची गती, खाली येण्याची गती वाढत जाईल. आता याच्यात बघा की जर आम्ही जो बॅटरी आम्हाला लेवलचं डिफरन्स देते आहे ते लेवलचं डिफरन्स आम्ही जास्त घेतलं म्हणजे बॅटरी जी आहे हे जास्त पॉवरची वापरली. आपण बघा रिमोटमध्ये फार छोटासा सेल भरतो है ना, फार छोटासा सेल भरतो. आपण मोठ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये, मोठ्या अप्लायन्सेसमध्ये मोठ्या बॅटऱ्या लावतो. आपण कारमध्ये वगैरे बघा ते अगदी खूप मोठी बॅटरी असते, तिथे तर नंबर ऑफ सेल्स असतात, पुष्कळ सारे सेल्स मिळून एक बॅटरी बनवतात. तर सेल्सचा साईज वाढत असतो है ना. सेलचा साईज वाढला म्हणजे तो इनडायरेक्टली त्या सेलद्वारे मिळणारा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर, हा डिफरन्स जास्ती करून देतो. मग जास्ती विभवांतर असेल तर जास्ती जोरात करंट फ्लो होतो. तर मग इथे लावा की जास्ती विभवांतर असेल, जास्ती पोटेन्शियल डिफरन्स असेल तर काय होईल, करंट जास्ती जोरात वाहू. म्हणजे याच्यावरून आम्हाला समजलं की काय, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणूया, पोटेन्शियल डिफरन्स हा करंटला काय समप्रमाणात आहे है ना, समप्रमाणात आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर आणि विद्युतधारा I हे एकमेकांना समप्रमाणात आहे. म्हणजे डिफरन्स वाढला तर ऑटोमॅटिक विद्युतधारा सुद्धा काय होऊन जाते, वाढून जाते. हे जे आहे हे आपण ओहम्स लॉ मध्ये पाहूया नंतर, ते नंतर येणार. आता फक्त हा विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सचा कन्सेप्ट समजून, ठीक आहे. तर होते काय, तर आपली ही जी बॅटरी असते, या बॅटरीला ज्या वरच्या बाजूला बटन असते है ना, याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतो. आणि या खालच्या साईडला काय म्हणतो आपण, नेगेटिव्ह टर्मिनल म्हणतो, असंच म्हणतो ना. तर हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे याला समजायचं हाय पोटेन्शियल. म्हणजे काय, उच्च विभव. आणि हा जो खाली नेगेटिव्ह साईड आहे याला समजायचं लो पोटेन्शियल, म्हणजे निच्च विभव म्हणा किंवा कमी विभव है ना. तर आपली बॅटरी लेवल्स देते. म्हणजे याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे ज्या लेवल्स बनल्या इथे, तर हाय लेवल जी आहे ती आपण पॉझिटिव्हने दाखवतो, पॉझिटिव्ह साईडने दाखवतो, आणि जी लो लेवल आहे ती आपण नेगेटिव्हने दाखवतो है ना. म्हणून बॅटरीच्या या बटनाच्या साईडला प्लस लिहिलेलं असते आणि इथे मायनस लिहिलेलं असते, आणि हेच आपण इथे सिम्बॉलिकली दाखवलं. हा आहे आपला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा आहे नेगेटिव्ह टर्मिनल. आता झालं काय बघा, आता एक इथे कॉन्ट्राडिक्शन निर्माण होतो. इलेक्ट्रॉन कुठून कुठे फ्लो होते, तर हा नेगेटिव्ह टर्मिनल पासून इलेक्ट्रॉन्स निघतील आणि ते या दिशेने फ्लो होतील. इलेक्ट्रॉन्स असे फ्रीली जातील है ना. हे सगळे इलेक्ट्रॉन्स या दिशेने चालले असं. आता हा बल्ब काढून घेऊ आपण. इलेक्ट्रॉन्स आपल्याला या दिशेने जाताना दिसतात. म्हणजे आम्ही काय म्हणणार की इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कसा होतो, इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होतो नेगेटिव्ह टर्मिनल वरून कुठे जातात, ते पॉझिटिव्ह टर्मिनल.
नेगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे जातो. ओके, मग आता इथे या, इथे पाण्याचा फ्लो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होईल की नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होईल, म्हणजे हाय टू लो होईल की लो टू हाय होईल. आम्हाला दिसते की नेहमी पाण्याचा फ्लो जो आहे हा हाय लेवलवरून लो लेवलवर होईल, हाय पोटेन्शियलवरून लो पोटेन्शियलवर होईल, उच्च विभवावरून निच्च विभवावर होईल, म्हणजे वरून खालीच होईल. आणि इथे बघा काय होत आहे, इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह कडे चालले आहे ना. तर मग आपण आता कसं हे गोष्ट कशी सांगणार, तर यांनी काय ठरवलं की जरी इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चालले, जरी इलेक्ट्रॉन्स लो लेवल किंवा लो पोटेन्शियलवरून हाय पोटेन्शियलवर चालले, पण याद्वारे निर्माण होणारा जो करंट आहे तो करंट नेहमी कसा राहील, तर तो हाय पासून लोवरच राहील. म्हणजे तो नेहमी पॉझिटिव्हवरून निघेल करंट आय, आणि तो जात जात काय होईल, तर तो नेगेटिव्ह साईडला जाईल. हा जो करंट आहे याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो, कन्व्हेन्शनल करंट. ओके, म्हणजे जरी इलेक्ट्रॉनची वाहण्याची दिशा नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह म्हणजे लो, लो टू हाय आहे, पण आमचा जो करंट आहे तो करंट नेहमी काय होतो, करंट किंवा इथे बघा वॉटर फ्लो कसा होईल, हाय टू लो होईल. तर करंट जो आपला फ्लो होतो तो नेहमी पॉझिटिव्ह पासनं नेगेटिव्ह कडे फ्लो होतो, अगदी इलेक्ट्रॉनच्या वाहण्याच्या दिशेच्या विरुद्ध. ओके, तर करंट ऑलवेज फ्लो. बघा, कन्फ्युजन करण्यासाठी परीक्षेत असा प्रश्न देऊ शकतात की खालील असे प्रश्न असतात ना, की खालील स्टेटमेंट्सचा विचार करा. ठीक आहे, आणि मग ते म्हणतील काय की इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातात, त्यामुळे विद्युतधारा सुद्धा नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जाते. इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातात, विद्युतधारा पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाते. असे 2-3 स्टेटमेंट देतील आणि ते विचारतील की काय कोणता स्टेटमेंट करेक्ट आहे. तर यावेळेस लक्षात तुमचं हे ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातील. ओके, त्यांची प्रॉपर्टीज आहे, कारण नेगेटिव्हवरून ते अट्रॅक्ट होतील पॉझिटिव्हकडे, पण आपला जो करंट आहे तो नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जाईल. आणि याच्यामध्ये कधी कन्फ्युजन आलं तर हे लक्षात ठेवायचं, हा नेचरचा रूल आहे, कधीही वरून खाली गोष्ट ऑटोमॅटिक येते है ना. गुरुत्वाकर्षण असतं त्याच्यामध्ये, वरून खाली गोष्ट वरून खाली गोष्ट येते, हे एक नॅचरल फिनॉमिना आहे ना. ऑटोमॅटिक खालून गोष्ट वरती जात नाही. जर आम्हाला खालून गोष्ट वरती पाठवायची असेल तर आम्हाला काय करावं लागते विद्यार्थ्यांनो, आम्हाला वेगळी ऊर्जा द्यावी लागते. ठीक आहे ना. तर इलेक्ट्रॉनचा फ्लो नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, कन्व्हेन्शनल करंट विद्युतधारेचा फ्लो कुठे, पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. स्टुडंट्स, आता सगळं बोर्डवर आहे, तुम्हाला इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युतधाराही समजली आहे. आता हा विभवांतर किंवा पोटेन्शियल डिफरन्स हे सांगितलं आहे समजून. आता तुम्ही काही समजलं की नाही हे रिप्लाय करा, आणि काही क्वेश्चन असेल तर मला विचारा. विभवांतर शून्य झाले तर, विभवांतर शून्य झाले तर ही स्टेज येईल. बघा ना, काही दिवसानंतर तुम्ही बघा आपल्या घरचे रिमोटचे सेल काही दिवसानंतर काय होतं, रिमोट ऑपरेटच नाही होत. तर झालं काय असेल मग, है ना. रिमोट आपण खूप ठोकतो त्याला, ते सेल काढून घासतो, पण सगळं आपण करतो, पण एक दिवस येते की तो सेल, रिमोटचा सेल कामच नाही करत. तर त्यावेळेस झालं काय, तर त्या सेलमध्ये बेसिकली केमिकल्स भरले आहेत, तिथे केमिकल एनर्जी आहे, आणि ती केमिकल एनर्जी विभवांतर देते, आणि त्याच्यामुळे आपण त्या केमिकल एनर्जीला कन्वर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. आता विभवांतर कसा राहते, असा राहते, असा डिफरन्स आहे समजा, है ना, हाय लेवल आणि लो लेवल. विभवांतर हळूहळू हळूहळू काय होत राहते, केमिकल्स ते खर्च होतात ना. खर्च म्हणजे कसे, त्यांची ते एनर्जी कमी कमी होत जाते. तर एक वेळ येते की ते विभवांतर कमी 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 होत शून्य झालं. शून्य झाल्याबरोबर इलेक्ट्रिक करंट वाहनं बंद होईल. इथे जसं सेम लेवलवर आले, वॉटर फ्लो झाला नाही, तर तसंच तिथे दिसून पडेल. आणि एकदा इलेक्ट्रॉन्सचं वाहनं बंद झालं तर करंट ते वाहनं बंद होईल. म्हणजे आम्ही असं म्हणूया की जेवढा विभवांतर राहील, जोपर्यंत विभवांतर राहील तोपर्यंत करंट फ्लो होत राहील, है ना. तर
आपल्याला बॅटरीमध्ये असं दिसून पडतं. तर विभवांतर शून्य म्हणजे करंट शून्य, आणि करंट शून्य म्हणजे आपल्या वस्तू ज्या आहेत त्या ऑपरेट होणार नाही. ओके. करंट ऑलवेज फ्लो लो रेझिस्टन्स पाथ. आता बघा, आपण रेझिस्टन्सचा उल्लेख नाही केला, हा याला धरून ओहम्सने हे जे म्हटलं आहे, आता ओहम्स लॉ मी डिस्कस नाही केला, तर ओहम्स लॉ जेव्हा डिस्कस करू तर त्याच्यामध्ये तो रेझिस्टन्स नावाचा एक गोष्ट आहे ती आपण तिथे पाहणार आहोत. तर ते आपण उद्याच्या क्लासमध्ये तर घेणारच आहोत. रेझिस्टन्स काय, तर तिथे रेझिस्टन्स रिलेटेड म्हणजे त्याला रोध म्हणतो मराठीमध्ये, त्या रोधा रिलेटेड जे काही असतील गोष्टी त्या सगळ्या उद्या माहिती पडतील. तर हा प्रश्न जो तुमचा आहे रेझिस्टन्स, तो करेक्ट आहे तुमचा स्टेटमेंट, पण तो काय आहे कसं आहे ते आपण नंतर बघू. आणखी काही क्वेश्चन विचारा. हां ते येतोच आता, मी आत्ताच येतो. व्होल्टेज म्हणजे काय ते सांग. पहिले एवढं कळलं ना, याच्यावरचे क्वेश्चन झाले, तर आता थोडं आपल्याला मिटवावं लागणार आहे. तर आता मी तिथे रब करतो. विद्यार्थ्यांनो, आता बघा, तुम्ही जेव्हाही पुस्तकामध्ये बुक्समध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतराची व्याख्या पाहाल तर ती एकदम भयंकर लेवलची आहे. बघा, मी वाचून दाखवतो. विभवांतर म्हणजे काय? विद्युत क्षेत्रातील दोन भिन्न बिंदूमधील विभवांतर म्हणजे एकक धनप्रभार युनिट पॉझिटिव्ह चार्ज ज्याला म्हणतो आपण, एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडलेले एकूण कार्य होय. इज इट व्हेरी डिफिकल्ट? काय म्हणते तो? जर एखाद्या चार्जला मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, एकच चार्ज युनिट पॉझिटिव्ह चार्ज, तोही पॉझिटिव्ह म्हटलाय, एका चार्जला मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, तर ते करताना आपण त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट करून आलो. म्हणजे असं समजा की हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, या पॉझिटिव्ह चार्जला आपण इथे सरकवतो, ते याचे विस्थापन झाले ना, तो आता इथे होता, आता त्याने आपली स्थिती बदलली म्हणजे विस्थापन झालं, डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर काय झालं? डिस्प्लेसमेंट होईल, तो ऑटोमॅटिक तर होत नाही, त्याच्यासाठी काहीतरी फोर्स लागते. कशामुळे झालं डिस्प्लेसमेंट? तर काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्सेस असतील त्याच्यामुळे झालं. तर मग बल आहेच तिथे, विस्थापनही झालं, फोर्स आहे, डिस्प्लेसमेंटही झालं. तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मिळून काय उभं करते? तर आपण अगोदरच्या सुरुवातीच्या क्लासेसमध्ये पाहिलं होतं की हा जो कार्य असतो वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, असं असते, आठवत असेल तुम्हाला, है ना? तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इथे कार्य होते. तर हा जो चार्ज इथून इथे शिफ्ट झाला, हेही करून आणण्यासाठी कार्य केलं गेलं, आणि हे जे कार्य आहे यालाच आपण विभवांतर म्हणतो. पण हे कार्य कसं आहे, काय आहे, आपण याला सिम्प्लिसिटीमध्ये समजायचं असेल, सिम्प्लिसिटीमध्ये, तर त्या डेफिनेशनकडे लक्ष देऊ नका. तुम्ही लक्ष काय द्यायचं? ही डायग्राम विसरायची नाही. विभवांतरचा कन्सेप्ट जर समजायचा आहे तर डेफिनेशन वाईज गेलं तर कळायला खूप त्रास होतो. विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स समजायचा आहे तर बस दोन बीकर आठवायचे, एक वरती आहे, एक खाली आहे. वरती हाय लेवल, खाली लो लेवल. हाय लेवल म्हणजे प्लस, लो लेवल म्हणजे मायनस. हाय पोटेन्शियल, लो पोटेन्शियल, वॉटर फ्लोज फ्रॉम हाय टू लो पोटेन्शियल. हेच आपलं विभवांतर आहे. ठीक आहे. पण तो डेफिनेशन याच्यासाठी इम्पॉर्टंट का होते? कारण त्याच्यावरून आपण फॉर्म्युला डिसाईड करतो. तो फॉर्म्युला बघा काय, तर विभवांतराचा फॉर्म्युला आहे, विभवांतराचा फॉर्म्युला आहे कार्य भागिला प्रभार. कार्य भागिला प्रभार. प्रभार का घेतला? कारण आपल्याला युनिट चार्जेस घ्यायचा आहे. ओके, त्याला आपण विभवांतराला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो, है ना. कार्य म्हणजे वर्क आणि प्रभार म्हणजे काय? चार्ज. सिम्बॉलिकली घेऊ तर याला पीडीच म्हणू, याला म्हणू डब्ल्यू आणि याला म्हणू क्यू, है ना. हे होईल फॉर्म्युला. व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? चार्ज, सॉरी, वर्क अपॉन चार्ज. विभवांतर म्हणजे काय?
कार्य भागिला प्रभाग. ओके, आता युनिट काढायचं आहे. तर एकक कसं काढणार? एकक तर आपण वेळेवर बनवू शकतो. हा जो वर्क आहे, वर्कचं एकक काय आहे विद्यार्थ्यांनो? जूल. आठवत असेल तुम्हाला, कार्याचं एकक आहे जूल. आणि क्यू म्हणजे काय आहे? प्रभार, चार्ज. याचं एकक काय आहे? कुलम. तर आपण म्हणू याचं युनिट येईल, एकक येईल काय? जूल पर सेकंड. सॉरी, जूल पर कुलम. जूल पर कुलम. आणि तो जूल पर कुलम जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच नाव आहे व्होल्ट. VOLT, व्होल्ट. आहे ना? तर जसं आपला विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंटचं एकक एम्पियर होतं शास्त्रज्ञाचं नाव, तसंच हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, विभवांतर आहे, याचं एकक आहे जूल पर सेकंड आणि त्याचं नाव आहे व्होल्ट. है ना? तर आपण जे नाही म्हणत का व्होल्टेज कमी आहे, व्होल्टेज जास्त आहे, असं म्हणतो नाही का? कधी कधी तुम्ही बघा, असं झालं असेल, तुमच्या घरी पण झालं असेल की आपण घरी आहोत आणि अचानक जो आपला बल्ब आहे तो बल्ब खूप मध्यम जळायला लागला, त्याच्यामधनं प्रकाश खूप कमी यायला लागला. असे दिसलं असेल की फॅन अगोदर छान फिरत होता पण आता फॅन हळूहळू फिरायला लागला. तर ते का झालं असं? कारण त्याला जेवढं शक्ती पाहिजे, जेवढी पॉवर पाहिजे, जेवढं करंट पाहिजे त्या बल्बला प्रकाश देण्यासाठी आणि त्या फॅनला फिरण्यासाठी, तेवढा जो करंट पाहिजे होता तो करंटची मात्रा आता कमी झाली. अच्छा, करंट कमी का झाला असेल? तर तिथून जो विभवांतर मिळत होता तो विभवांतर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कमी झाला असेल, म्हणून करंट कमी झाला असेल. म्हणजे मेन मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की विभवांतर कमी झाला तो ऑटोमॅटिक करंट कमी व्हायला लागतो आणि मग हे आपण त्याला आपल्या नॉर्मल भाषेमध्ये म्हणतो की व्होल्टेज कमी आहे ना? आज घरचा व्होल्टेज कमी आहे. व्होल्टेजमध्ये बघा, व्होल्टेज कमी जास्त झाला, कमी झाला तर आपल्याला हे दिसून पडते की काही अप्लायन्सेस, TV वगैरे सुरूच नाही होत है ना? तर एक पर्टिक्युलर व्होल्टेजसाठी, एका पर्टिक्युलर व्होल्टेजच्या हिशोबाने करंटसाठी आपल्या घरचे सारे अप्लायन्सेस डिझाईन्ड असतात. ओके, तर व्होल्टेज म्हणजेच काय? विभवांतर. तो एकक आहे विभवांतराचा आणि विद्युत धारेचा एकक आहे काय? एम्पियर. इथे हा व्होल्टेज आपण डिस्कस केला. एनी क्वेश्चन स्टुडंट्स? काही क्वेश्चन असेल तर विचारा. येस. आता हा जो व्होल्टेज आहे ना विद्यार्थ्यांनो, हा व्होल्टेज फ्लक्च्युएट होते म्हणजे आपण आपल्या घरगुती अप्लायन्ससाठी जो व्होल्टेज पाहिजे असते आम्ही नाही देत, तो आम्हाला नाही माहीत, आम्हाला MSAB पाठवते है ना? तर तो व्होल्टेज 220 ते 240, खास करके 240 पर्यंत असतो. पोटेन्शियल डिफरन्स जो असतो ना तो 220 ते 250-40 व्होल्टचा असतो. ओके, तर आपल्या घरचे बल्ब, LEDs, CFL, फॅन, कूलर, AC हे सगळे सुरू होतात 250 व्होल्टच्या पोटेन्शियल डिफरन्सने. पण आता हा 250 व्होल्टचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा आपण आपल्या आगगाडीला म्हणजे इलेक्ट्रिक ट्रेनला दिला 250 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स. तर ती ट्रेन मूव्ह होणार का विद्यार्थ्यांना? तर ते ट्रेन म्हटलं तर ते खूपच भारी झालं. म्हणजे ते ट्रेनला चालवण्यासाठी खूप जास्ती करंट लागेल, कारण तिथे घडून आणण्याचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे. मग अशा वेळेस आपण काय करतो की तिथून जास्ती व्होल्टेजवाला करंट पाठवतो. तर तिथे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवांतर 25,000 व्होल्टच्या आसपास राहतं. तर 25,000 व्होल्टच्या आसपास जेव्हा प्रोड्यूस करू आपण किंवा इलेक्ट्रिक ट्रेनला देऊ, तेव्हा त्या इंजिनमध्ये एक विशिष्ट प्रकारचा करंट त्या लेवलचा जनरेट होईल आणि तो तेवढी भारी ट्रेन ओढण्याचं काम करून आणेल है ना? तर आपण प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये जाल तर तिथे वेगळा व्होल्टेज असतो. आपल्या घरगुती डोमेस्टिक अप्लायन्सेससाठी, आपल्या घरगुती वापरासाठी 250 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स इनफ आहे. एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सवर आपल्या घरगुती वस्तू चांगल्या पद्धतीने काम करतात. ठीक आहे? तर विद्यार्थ्यांनो, हॅव यू अंडरस्टूड नाव? आता आपल्याला स्टॉप करायचं आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा, अदरवाईज आपण स्टॉप करू.
येस 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 वैभव, यू आर करेक्ट. आपण तो व्होल्टेज रेग्युलेशनसाठी ट्रान्सफॉर्मर वापरतो, पण आता व्होल्टेज रेग्युलेशन काय असते, कसं असते, ते मी तुम्हाला उद्या किंवा परवाच्या क्लासमध्ये सांगेन. ट्रान्सफॉर्मर पण तुमचं स्टेटमेंट एकदम करेक्ट आहे. ओके, येस, व्हेरी गुड स्टुडंट, थँक्यू ऑल ऑफ यू. क्वेश्चन नाही असेल तर आपण थांबूया मग. सो ओके दॅन, नोबडी इज आस्किंग क्वेश्चन. ओके, व्हेरी गुड. नाव thank you students, you have understood all the concepts. ओके, उद्याला याच्या पुढचे कन्सेप्ट घेऊ, ओम्स लॉ वगैरे बघणार आहोत आपण, आणि पुष्कळशा आणखी भरपूर गोष्टी पाहू आपण. तर हे विसरायचं नाही, हे लक्षात ठेवून उद्याच्या क्लासमध्ये या, म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं व्यवस्थित सगळं पुढचं समजून. तो स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. प्लीज जॉइन टुमॉरोज क्लास ऑल्सो विथ this much enthusiasm, and we will see the further concepts of physics, especially electricity. Thanks a lot, dear students. Have a nice time, enjoy your studies, and thanks to Pradnya Prabodhani Career Academy also. Okay, bye bye, have a nice day, bye.